मंडळी 9 डिसेंबर 2024 ही तारीख बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण त्या दिवशी 2 घटना घडल्या। पहिली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या आणि दुसरी घटना म्हणजे त्या हत्येनंतर सुरू झालेलं बीडच्या बदनामीचं सत्र। कोणी म्हणालं बीडचा बिहार होतोय, कोणी म्हणालं बीडमध्ये जन्माला आलोय हे आमचं दुर्दैव, कोणी म्हणालं बीडचे आहोत हे सांगतानाही लाज वाटते, तर कोणी म्हणालं बीडमध्ये काही राजकीय नेत्यांनी गुंडांना पोचलंय, कोणी म्हणालं बीडच्या गुंडगिरीमुळे मोठी स्थलांतरे झाली। मंडळी, ही यादी सांगत बसलो तर पुढचा 1 तासही पुरणार नाही, म्हणून अगदी थोडक्यातच सांगितली। आणि अशीच वक्तव्य, असेच आरोप, असेच दावे आपण गेल्या 2 महिन्यांपासून ऐकतोय। त्यामुळे बीडसारख्या गौरवशाली इतिहास असलेल्या जिल्ह्याचं नाव हे बदनाम होत होतं। याचीही खंत अनेकांनी अगदी उघडपणे बोलून दाखवली। आणि मंडळी, त्याच बीडमध्ये आज जे घडलंय त्यानं मात्र जिल्ह्याची नव्यानं ओळख होणार यात काहीही शंका नाही। निमित्त होतं भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या कुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजन सोहळ्याचं, ज्याचा आष्टी परिसरातील 30 गावांच्या 25,543 हेक्टर जमिनीला थेट फायदा होणार आहे। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसाठीचा पाणी प्रश्न हा कायमचा सुटणार आहे। आणि त्याच तलावाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये दाखल झाले होते। खरं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच बीड जिल्ह्याचा दौरा, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आक्रमक भूमिका घेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले होते, तेच सुरेश धस आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे यजमान होते। अर्थातच आष्टीचे आमदार या नात्यानं, त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे साऱ्यांचं लक्ष होतं, ते आपण पाहणारच आहोत। पण मी आमच्या ऑनलाईन व्हिडिओ स्विचरना विनंती करतो की आजच्या सोहळ्याच्या भूमिपूजनाचा एक व्हिडिओ त्यांनी फुल फ्रेम दाखवावा। मंडळी, हा व्हिडिओ नीट पहा। साठवण तलावाच्या भूमिपूजनाचा सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यभागी उभे दिसत आहेत। त्यांच्या उजव्या बाजूला मंत्री पंकजा मुंडे आहेत, तर डाव्या बाजूला आमदार सुरेश धस दिसत आहेत। मंत्रोच्चार सुरू आहेत। सुरेश धस यांच्या पाठीमागे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या एकदम बाजूला पाहिलं तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिसत आहेत। पण तिथे होणारी थोडीशी अडचण लक्षात येताच अवघ्या 20 सेकंदांमध्येच सुरेश धस आपली जागा बदलतात। हे पहा, धसांनी आपली जागा बदलली आणि पंकजा मुंडे यांच्या बाजूला जाऊन ते उभे राहतात। त्या बाजूला गेल्यानंतर धस यांच्या लक्षात येतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे हे पुजाऱ्यांच्या मागे उभे आहेत। त्यांच्या बाजूला पवारांचेच आमदार संदीप क्षीरसागरही आहेत आणि ते दोघंही एकाच फ्रेममध्ये दिसत नाहीयेत। मग काय, धस यांनी भूमिपूजन सोहळा सुरू असतानाच बजरंग सोनावणेंना दुसऱ्या बाजूला येण्याची विनंती केली। सुरुवातीला सोनावणेंनी आहे त्याच ठिकाणावर थांबणं पसंत केलं, पण धस यांनी वारंवार आवाज दिल्यानंतर खासदार सोनावणे दुसऱ्या बाजूला जातात। त्यामुळे झालं काय, तर पवारांचे एक खासदार आणि एक आमदार, भाजपचे एक आमदार आणि 2 मंत्री हे सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला एकाच फ्रेममध्ये दिसले। मंडळी, मंडळी 50 सेकंदांमध्ये जी फ्रेम आष्टीतील भूमिपूजनाच्या सोहळ्यात दिसली त्याचे अनेक राजकीय अर्थ आज राजकीय पंडितांनी लावलेत। कारण पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या राजकारणाशी आहे। याच फ्रेममधल्या बीड जिल्ह्यातील 3 प्रमुख चेहऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंभोवती आरोपांचा डोंगर उभा केलाय। धस विरुद्ध मुंडे असा तर उघड संघर्ष झालाही। त्यामुळे आजचा सोहळा हा साठवण तलावाच्या भूमिपूजनाचा असला तरी धस अण्णांनी आपला मूळ विषय सोडला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही, पण त्यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर थेट बोट ठेवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली असं प्रशस्ती पत्रक सुद्धा धसांनी तिथंच देऊन टाकलं। सुरुवात करूया धस यांच्या त्याच वक्तव्यात। काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका
आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आणि मंडळी, सुरेश धस यांच्या त्या वक्तव्यावरच होता आपला आजचा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा आपला प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न: संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य पद्धतीनं हाताळलं. आष्टीतील कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले आहेत. मंडळी, या प्रश्नावर तुमच्या प्रतिक्रिया आणि पोल रिझल्ट आपण पाहणारच आहोत, पण पुन्हा एकदा आपण बीडमध्ये जाऊया. आष्टीच्या आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते आमदार सुरेश धस. खरं तर हे सुरेश धस गेल्या महिन्याभरापासून चांगलेच फॉर्मात आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धस यांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्याचाच आणखी एक अंक महाराष्ट्रानं आज पाहिला. त्याच सुरेश धस यांनी तुफान फिल्मी फटकेबाजी करत फडणवीसांचा उल्लेख हा देवेंद्र बाहुबली असा केला. ते इतक्यावरच थांबले नाही, त्यांनी त्याच फिल्मी स्टाईलनं एकामागून एक अशी उदाहरणं दिली. धस यांच्या 20 मिनिटांच्या भाषणात जवळपास 10 मिनिटं ही मुख्यमंत्री फडणवीस यांचंच कौतुक होतं. पाहूयात आमदार सुरेश धस यांचं माईक टेस्टिंग. आदरणीय देवेंद्रजी, आज तुमचा आम्ही सत्कार करतोय. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, पण मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. आपले लाडके आमदार माननीय अण्णा सुरेश अण्णा धस, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वेलकम ऑन सर. आदरणीय देवेंद्रजी, आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हानीत होते, मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मनमध्ये आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. की 1999 ते 2004 5 वर्ष साहेबांचे कागद, त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999ला. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते, माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं, त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला, प्रयत्न झाला, परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो. बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहेत तुम्ही.
आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही. आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे. झालाय का नाही? हो की नाही? दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात. माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिलं. निरूपा राय त्यांची आई असती. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला. तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब. तुमच्या इतक्या नशिबान कोणीच नाही. माझी तर आई गेली, माझी आई गेली, माझे वडील गेले, पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे. आणि माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी, माझ्या आईचं नाव घेऊ का? मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ. माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा वाटली, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काय मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC. आणि हिनवतेच साहेब, मला हिनवतेत. याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी. पण मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. राजकीय व्यासपीठावर कसं भाषण असावं याचं उदाहरण म्हणजे सुरेश धस यांचं भाषण. इतकी तुफान फटकेबाजी केल्यानंतर सुरेश धस यांनी आपलं भाषण संपवलं आणि आपल्या खुर्चीकडे जात असतानाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. त्यानंतर फडणवीसांनी धस यांची पाठ थोपटली आणि दाद दिली. नेमकं याच वेळी मंचावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या त्या मंत्री पंकजा मुंडे. त्यांनी धस यांनी सेट केलेला टोन कायम ठेवला आणि बाहुबली पार्ट 2 कार्यकर्त्यांसमोर आणला. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. पण माझंही भाग्य मोठं आहे ना, मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले. पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा फार लकी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये 19 मध्ये 14 मध्ये 6 पैकी 5 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, आमच्यावर राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवारांचेही आमदार आहेत. आम्ही मरमर करून काम करून निवडून आणलंय. आज आम्ही एकत्र आहोत. ते पालकमंत्री आहेत, त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील. पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात, 5 आमदार या बीड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले. बघा, मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला, थोडंसं लक आमचं पण आहे. आपण पंकजा मुंडेंनाही ऐकलं आणि याच भाषणात पंकजा मुंडेंनी
बीड जिल्ह्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं. ऐकूया. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरून राजकारण होतंय असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात, पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही. हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच आपण बीडमधल्या भगवानगड आणि नारायणगड या संदर्भातल्या 2 बातम्या पाहिल्या. त्यावरून किती राजकारण रंगलं तेही आपण पाहिलं. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या आजच्या याच वक्तव्यातून कोणावर निशाणा साधलाय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता याच मंचावरील सर्वात महत्त्वाच्या भाषणाकडे वळूयात, जे होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं. त्याची सुरुवात कशी झाली ती आधी पाहूया. ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस. शब्द जरा चुकीचा आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. आष्टीतल्या कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. त्याचा मराठवाड्यासाठी किती मोठा फायदा आहे हे सांगत असताना मराठवाड्यातल्या पुढच्या पिढ्या या दुष्काळ पाहणार नाहीत असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. पुढील 1 वर्षात नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर शेतकऱ्यांची वीज स्वस्त होणार असल्याचं त्यांनी या भाषणामधून सांगितलं. गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला. त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 TMC पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 TMC करता या ठिकाणी मागणी करताय, 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे. ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल. आणि याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून काय भाष्य करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आणि फडणवीसांनी त्या संवेदनशील विषयावरती अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंही. पाहूयात ते काय म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू. एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानंतर भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. पण मी तुम्हाला थोडंसं मागे नेतो. आजच्या सोहळ्यात भाषणाची सुरुवात केली ती सुरेश धस यांनी. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी भाषण केलं आणि दोन्ही भाषणांमध्ये अनेक मुद्द्यांमध्ये किंबहुना साम्य होतं. त्यातली एक बाब म्हणजे दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला केलेला शरद पवारांचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख. आणि त्यावर
जमलेल्या गर्दीतून आलेला प्रतिसाद. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडेही हसत हसत तक्रार केली. नेमकं काय घडलं या भूमिपूजन सोहळ्यात आणि दोन नेत्यांच्या भाषणात आपणच पाहूया. या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, तसेच आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर, या ठिकाणी उपस्थित जिल्ह्यात निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा, या राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्यात, ते आदरणीय सुरेश अण्णा धस. आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि भूमिपूजनाचा हा सोहळा संपताच आम्ही खासदार बजरंग बाप्पांनाही गाठलं. त्यांनी दोन्ही भाषणांमध्ये गर्दीतून मिळालेल्या प्रतिसादाचं खरं कारण सांगितलं. ऐकूया. लोकांच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी प्रेम असतं ते लोक व्यक्त होतात. याचा अर्थ हा कार्यक्रम तसा शासकीय होता, भारतीय जनता पार्टीचा नव्हता. आता बोलताना कुणी भारतीय जनता पार्टीचं म्हणलं ते मला माहीत नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आम्ही कसं येऊ? हा शासकीय कार्यक्रम होता. शासकीय कार्यक्रमामध्ये खासदार म्हणून माझं प्रोटोकॉल होता, त्याच्यामुळे मी आलेलो, आणि आमदार पण आम्ही त्याच्यामुळे आलेले. त्याच्यामुळं आमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे, त्याच्यामुळे लोक आमच्याविषयी व्यक्त होतात. म्हणजे आता आपण पुन्हा सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे वळूया. यावेळी फडणवीसांचा लाडकं कोण हे सांगण्याची जणू स्पर्धाच या दोन्ही नेत्यांमध्ये लागली होती. आपणच फडणवीसांचे लाडके आहोत हे त्या दोघांनी अगदी आवर्जून सांगितलं. मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते, पण माझंही भाग्य मोठं आहे ना. मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे पुन्हा आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. आजचा आपला प्रश्न याच विषयाशी निगडीत होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या शेकडो प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत आणि त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आजचा आपला प्रश्न नेमका काय होता. आजचा प्रश्न होता, संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य पद्धतीनं हाताळलं. आष्टीतील कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्यावरचा आपला कौल आपण पाहणारच आहोत. पण आधी पाहूया आपण काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत, अजून पाहिजे तसं प्रकरण हाताळलं जात नाही, अद्याप राजीनामा घेतला जात नाही, रोज नवीन नवीन प्रकरणं बाहेर येत आहेत. एक्सवरच बाळू कुडके म्हणतायत, अजिबात नाही, आजपर्यंत महाराष्ट्रात जेव्हा कुठला अनुचित प्रकार किंवा घोटाळा उघड झाला तेव्हा दबाव नको म्हणून संबंधित मंत्री राजीनामा देत असत, आता यांनी दिला नाही. फेसबुकवर भाऊसाहेब समृत म्हणतायत, सरकारी पातळीवर प्रकरण योग्यरित्या हाताळलं, आरोपींना अटक करणं, गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर मोका लावणं, भ्रष्ट अधिकारी बदलणं, SIT स्थापन करणं आदी. फेसबुकवरच अनुप चौधरी म्हणतायत, गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाहीये, धस साहेब मग प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं असं कसं म्हणता? इंस्टाग्रामवर अमर भोसले म्हणतायत, सुरेश धस साहेब आपण मॅनेज होऊ नका म्हणजे झालं.
आणि मंडळी, आता वळूयात आजच्या पोलकडे आणि पाहूयात झिरोवरच्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आधी पाहूया अर्थातच आपला आजचा प्रश्न काय होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळलं. आष्टीतील कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य पटतं का? एकूण 15,000 मतं आली यूट्यूबवर. होय म्हणतायत 66% प्रेक्षक, 34% म्हणतायत नाही. एक्स वरचा कौल आपण पाहतोय. 67% प्रेक्षक म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 72% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 28% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 46% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 54% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, झिरोवरच्या या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्ट. आणि त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात कोल्हापूरला. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे कोल्हापूर. अंबाबाईच्या दर्शनासाठी इथं दररोज हजारो भाविक देशभरातून येतात. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनंही तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या या शहराचे रस्ते कसे सुस्थितीत हवेत. पण तुम्ही जर आत्ता कोल्हापूरला गेलात ना, तर तुमची गाडी ही अनेकदा खड्ड्यात आपटल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमागची नेमकी कारणं काय आहेत आणि महापालिका त्याबाबत काही करतेय का, हे जाणून घेण्यासाठी पाहूयात खास रिपोर्ट. महाराष्ट्रातील सगळ्यात सदन शहर म्हणून कोल्हापूर शहराकडे पाहिलं जातं. याच कोल्हापूर शहरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दख्खनच्या राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी याच कोल्हापूर शहरातून जावं लागतं. या ऐतिहासिक कोल्हापूर शहरातील रस्ते नेमके कसे आहेत, चला पाहूया. कोल्हापुरातले हे रस्ते पहा. 6 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात जनतेला अशा रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय. याला कारणीभूत केवळ कोल्हापूर महानगरपालिका आहे. पाईपलाईन किंवा अन्य कुठल्या तरी कामांसाठी रस्ता खोदायचा. दिरंगाईनंतर काम पूर्ण झालं की 2 महिन्यांनी पुन्हा रस्ता खणून ठेवायचा. कारण आता विजेच्या केबल किंवा मोबाईल कंपनीची फायबर ऑप्टिक केबल घालण्याचं काम आलेलं असतं. गेले अनेक महिने कोल्हापुरात हेच सुरू आहे. 10-15 वर्ष झाले हा रस्ता तयार नव्हताच. डांबर नव्हतं या रस्त्याला आणि साधारण 30 तारखेच्या आसपास ह्याच्यावरती डांबर पडलं. 30 तारखेला रस्ता तयार झाला आणि 31 तारखेला महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन तो रस्ता उकरला, ड्रेनेजचं काम. म्हणजे ते कोल्हापुरात म्हणतात ना की रस्ता केल्यानंतर लक्षात राहतं की ती अरे पाईप टाकायचा विसरला, ती मन तंतोतंत जुळालेली आहे. तर हा रस्ता ॲक्च्युली एकदमच पूर्वी खराब होता आणि जस्ट 2-4 दिवसापूर्वी हा रस्ता झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा रस्ता लगेच हा खोदाई काम सुरू झालं. पण आम्ही या ठेकेदारांना विचारलं की बाबा हा रस्ता कशासाठी तुम्ही खोदताय, तर त्यांनी सांगितलं ड्रेनेजचं पाईपलाईन आपल्याला चेंज करायची आहे. ज्या चेंबर आहे ते चेंबर त्याचं आपल्याला चेंज करायचं आहे, बांधायचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आम्ही त्याला विचारलं की बाबा तुम्ही रस्ता करण्यापूर्वी का नाही केलं, तर ते म्हणले की नाही आम्हाला तशी परवानगी नव्हती. म्हणून तुम्हाला आत्ताच कशी काय परवानगी मिळाली की बाबा रस्ता झाल्या इमिजिएटली तुम्ही कसं काय तुम्ही हे केला. तर अशा पद्धतीने आम्हाला अगदी उडवडीची उत्तर त्यांनी आम्हाला दिली. खरं तर कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून गेल्या 20 वर्षात हे आमचं कोल्हापूर आहे का खड्डेपूर आहे असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे. आणि सगळ्यात जास्त आज दवाखान्यात जर पेशंट बघितले ते स्पाईनच्या संबंधित असणारे कोल्हापुरातील बरेच नागरिक हे आज रुग्ण झालेले आहेत. ह्याला मूळ कारण हे रस्तेच आहे. त्यामुळं खरोखर जर राज्य शासनाला वाटत असेल कोल्हापुरात चांगले रस्ते पाहिजे असतील तर राज्य शासनाची एखादी कमिटी चांगली येऊन एसआयटी सारखी कमिटी येऊन त्यांनी चौकशी करून ते रस्ते करावे. नवीन रस्ते हा एक दिखावा आहे. रस्ते करत्यात मुळात महानगरपालिका ह्याला जबाबदार आहे. अधिकारी लोक आहेत ती ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाहीत आणि अगोदरचं जे काम असते त्या लोकांनी सांगत नाहीत. डांबरीकरण करायचं आणि केल्यानंतर मग परत उकराउकरी करायची. म्हणजे ह्याला कारण काय तर पुढच्या वर्षी परत हेच बजेट आपल्याला मिळावं, त्याचं कमिशन आपल्याला मिळावं.
ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत ही जी कामं केल्यात महानगरपालिकेची, कोल्हापुरातला कुठलाही रस्ता चांगला नाही. आम्ही रिक्षा चालक आहे, आम्ही आंदोलन करत असतोय. आंदोलन करून पण आम्हाला कंटाळा आला की फक्त रिक्षावर रिक्षेवाला फिरत नाही, सर्व वाहनं फिरतात. तर बाकीच्या जनतेनं देखील आम्हाला सहकार्य जर केलं तर कोल्हापुरातले रस्ते चांगले होतील. आमचं असं म्हणणं आहे की गेले 4 ते 5 वर्ष झालं महापालिकेवर कुठल्याही प्रकारचं राजकारण आहे, महापालिकेवरचं सभागृह अस्तित्वात नाही, संपूर्ण प्रशासनाच्या हातात आहे. पण पूर्वी नगरसेवकांना जबाबदार धरलं जायचं, ते पैसे खातात म्हणून त्यांच्यावर ओरडलं जायचं, त्यांच्याकडे बोट प्रशासनामार्फत दाखवलं जायचं. पण या 5 वर्षातलं जर आत्ताचं जर आपण काम बघितलं तर अतिशय शून्य. आम्ही वारंवार रिक्षा चालक आंदोलन करायचं, महापालिकेला घेराव घालायचा, मोर्चा काढायचं, पण तात्पुरती फक्त मलमपट्टी केली जाते. कुठल्याही प्रकारचा ठोस या कोल्हापूरला कुठल्याही प्रकारचा ठोस असं रस्ते दिले जात नाहीत. अलीकडेच कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी आला. काही भागात त्याचं काम सुरू झालं आणि पूर्ण होत आलेला रस्ता पुन्हा खोदून ठेवण्यात आला. मुळात रस्त्याखालून ज्यांच्या पाईपलाईन किंवा केबल जातात त्या कंपन्यांची बैठक लावून ही समस्या सहज सोडवता येण्यासारखी आहे. पण कोल्हापूर महापालिकेची तशी इच्छाशक्तीच दिसत नाही. या उलट काही दिवसातच कोल्हापुरातले रस्ते चकाचक होतील अशी विश्वास न बसणारी ग्वाही पालिका अधिकारी देत आहेत. शहरामध्ये महानगरपालिकेला विविध योजना अंतर्गत निधी प्राप्त झालेला आहे. म्हणजे मूलभूत सेवा सुविधा, त्यानंतर महापालिकेच्या फंडातून, त्याचबरोबर आपल्या 100 कोटी नगरोत्थान राज्यस्तरीय नगरोत्थाननं निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाची सगळ्यांच्या वर्क ऑर्डर वगैरे दिलेल्या होत्या आणि काम आता युद्ध पातळीवर चालू आहेत कामं सगळी. साधारणपणे मार्च अखेर आपल्याला डांबऱ्याची कामं संपूर्ण संपवायची असं आपलं एक टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्या प्रामुख्यानं रस्त्याचं उदाहरण देतो म्हणजे साधारणपणे आपलं साई मंदिर ते चिवा बाजारमधला पाण्या टाकीपर्यंतचा रस्ता आपण उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलेला आहे. रस्ते ही कुठल्याही शहराची पहिली ओळख असते. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापुरात येतात. हे भाविक स्वगृही परतताना आपल्या मनात कोल्हापूरची काय प्रतिमा घेऊन जात असतील याचा विचार महापालिकेनं कधीतरी केलाय का? कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारनं 100 कोटी दिलेत. या रस्त्यांच्या कामाला सुरुवात देखील झाली. मात्र ज्यावेळी हा रस्ता केला जातो त्याच्याबरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा खुदाई केली जाते आणि कुठेतरी या ठिकाणी महानगरपालिकेचं नियोजन नाही अशा पद्धतीचा आरोप नागरिकांच्याकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भात ज्यावेळी आपण प्रशासनाला, महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं त्यावेळी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की जोपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होत नाहीत, ड्रेनेजची असतील किंवा पाण्याच्या पाईपलाईनची असतील, ही कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत फायनल टच आहे तो आम्ही देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेकडून दिलेलं आहे. महानगरपालिका हे आश्वासन कितपत पाळतं हेच खरं तर आपल्याला आता पाहायचं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मंडळी, पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातून जाऊया उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे शहरात. मंडळी, भारतात असं कुठलं शहर असेल जिथं समस्याच नाही? तो आपल्या शहरांमध्ये तर समस्यांचा डोंगरच असतो. आता धुळे शहराचंच उदाहरण घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही धुळ्याचे 3 स्पेशल रिपोर्ट्स दाखवले. पहिला रिपोर्ट होता पाणी टंचाईवर, मग अमृत योजनेसाठी नव्यानं तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा कसे खणण्यात आले हे आपण पाहिलं, आणि त्यानंतर धुळे शहराला फेरीवाल्यांचा कसा विळखा पडलाय यावरही आम्ही प्रकाशझोत टाकला. पण त्याच धुळ्यातील समस्यांची यादी ही काही संपत नाहीये. धुळ्यात एका विशिष्ट कारणामुळं आता नागरिकांच्या श्वसनाचे आजार वाढू लागले. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. धुळे शहर, लोकसंख्या जवळपास 5 लाख. या सर्व लोकांच्या आरोग्याची प्राथमिक जबाबदारी धुळे महापालिकेची. मात्र या महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. याला कारणीभूत ठरतंय कचरा जाळण्याचे प्रकार. धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज समाजकंटकांकडून डम्पिंग ग्राउंड मधला कचरा जाळण्यात येतोय. यामुळे विषारी पदार्थ हवेत मिसळतात, ज्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. या ठिकाणी कचरा गोळा झाल्यावर या कचऱ्याला कोण आग लावतंय ही विचारणा केली असता पालिकेचे अधिकारी त्यावर सांगता आम्हाला माहीत नाहीये. तर अशा प्रकारे हा कचरा आग लावून या कचऱ्यामुळे जे विषारी वायू जे निर्माण होत आहेत, तर ह्या विषारी वायूमुळे या सर्व परिसरात
रात्रीच्या वेळेस खूप प्रकारे श्वसनाचे आजार निर्माण होतात. अनेकांना खोकल्याचा त्रास जाणवू लागलेला आहे. जर का असा नागरिकांना त्रास होत असेल तर महापालिका याच्यावर या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेऊ इच्छित आहे आणि एकीकडे महानगरपालिकेचे अधिकारी नागरिकांच्या जीवावर उठलेले आहेत का, असं या ठिकाणी निष्कर्ष या ठिकाणी दिसतोय. गेले 15 दिवसापासून मी कचरा डेपोच्या इथे जाऊन शूटिंग करत आहे. त्या ठिकाणी मनपाचं बायो मायनिंग करतात असं त्यांनी सांगितलं, परंतु ते त्या ठिकाणी बायो मायनिंग बंद आहे, मशीन धुळखात पडलेलं आहे व कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साठलेले आहे. इतकी भीषण समस्या असताना धुळे महापालिकेनं त्यावर कुठली कारवाई केली असं तुम्हाला वाटतं? फक्त पोलिसांमध्ये तक्रार करून महापालिका शांत बसली. पण पोलिसात तक्रार करून काही फरक पडला का? तर तसंही नाही. कचरा जाळण्याचे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. जे कोण समाज विघातक घटक आहेत की जे कचरा डेपोला जाऊन आगी वगैरे लावतात, त्याच्या अगेन्स्ट आम्ही पोलीस स्टेशनला FIR पण दाखल केलेली आहे. तपासानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर नगर महापालिकेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात. कचऱ्याबाबत आणखी एक समस्या आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला बायो मायनिंग प्लांट सध्या बंद आहे. मात्र तरीही तो प्रकल्प सुरू असल्याचा हास्यास्पद दावा महापालिका करते. एकंदर कचरा प्रश्नाबद्दल धुळे महापालिका अजिबात गंभीर दिसत नाहीये. नागरिकांच्या जीवाचा प्रश्न असून देखील कारवाई काहीच केली जात नाहीये. आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे असंच म्हणावं लागेल. धनंजय दीक्षितसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, धुळे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.